पुण्यामध्ये यापूर्वी कार्यरत असलेले व सध्या ठाणे आयुक्तालयामधील उल्हासनगरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णू नाथा ताम्हाणे यांनी वयाच्या 56व्या वर्षी ऑस्ट्रेलियात आयोजित अतिशय खडतर अशा आयर्नमॅन या स्पर्धेत यश मिळवलंय। या वयात या स्पर्धेत यश मिळवणारे ताम्हाणे हे बहुधा पहिले स्पर्धक ठरले आहेत। वेस्टर्न ऑस्ट्रेलिया ब्लस्टन येथे 1 डिसेंबर रोजी ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती। या स्पर्धेत जगभरातून 1700 स्पर्धकांनी सहभाग घेतला होता। त्यापैकी 1100 स्पर्धकांनी ही स्पर्धा यशस्वीपणे पार पाडली। त्यामध्ये पुण्यातील जवळपास 14 स्पर्धकांचा सहभाग होता। पुण्यामध्ये यापूर्वी कार्यरत असलेले व सध्या ठाणे आयुक्तालयामधील उल्हासनगरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णू नाथा ताम्हाणे यांनी आपल्या 56व्या वर्षी ही स्पर्धा यशस्वीपणे पार पाडली आहे। या स्पर्धेत 3.8 किलोमीटर जलतरण, 180 किलोमीटर सायकलिंग आणि 42.2 किलोमीटर धावणे हे सलग 17 तासामध्ये पूर्ण करणे आवश्यक असते। ते करत असताना स्पर्धकाच्या मानसिक आणि शारीरिक क्षमतेचा कस लागतो। या स्पर्धेचे ध्येयवाक्य एव्हरीथिंग इज पॉसिबल हे आहे। त्या अर्थाने स्पर्धक या कोणत्याही वयामध्ये ही कामगिरी करू शकतो। यामधूनच प्रेरणा घेऊन विष्णू ताम्हाणे यांनी वयाच्या 56व्या वर्षी त्यांचे सहकारी विजय अनपट यांच्या मदतीने स्पर्धा पार पाडून समाजातील नागरिकांना व मुलांना तसेच पोलीस दलातील अधिकारी अंमलदार यांच्यासाठी प्रेरणा दिली आहे। या स्पर्धेतील हे यश म्हणजे माझी एकट्याची वैयक्तिक कामगिरी नसून माझे सहकारी, पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी, माझे कोचेस, कुटुंब या सर्वांची मिळून सांघिक कामगिरी असल्याचं विष्णू ताम्हाणे यांनी यावेळी बोलताना सांगितलंय। आयर्नमॅन स्पर्धा जी आहे ती आपल्याला 4 किलोमीटर स्विम करायचं आहे, 180 किलोमीटर सायकलिंग करायचं आहे आणि त्याच्यानंतर 42 किलोमीटर रन करायचं आहे। हा जो इव्हेंट आहे तो पूर्ण 17 तासाच्या आत करायचा आहे आपल्याला, कुठेही न थांबता। यातून कुठे ब्रेक घेतला किंवा काही क्विट झालं किंवा त्याचे जे क्रायटेरिया आहेत की 2 तास 20 मिनिटाच्या पुढं जर स्विमिंग गेलं तर तुम्ही त्यातून बाद होऊ शकता, तुम्हाला पुढच्या याच्यात जाता येणार नाही। आणि आयर्नमॅन स्पर्धा ही जगभरात वेगवेगळ्या ठिकाणी घेतली जाते। भारतामध्ये बर्गमॅन सारखे हाफ आयर्नमॅन स्पर्धा घेतली जाते। आपल्याकडे अजून पूर्ण फुल आयर्नमॅनची स्पर्धा सुरू झालेली नाही भारतात, त्यामुळे आपल्यातल्या बऱ्याचशा स्पर्धकांना परदेशात जावं लागतं। ही स्पर्धा जी आहे ते मानसिक आणि शारीरिक क्षमतेचा कस पाहणारी आहे आणि त्याचबरोबर ह्या स्पर्धेचं मोटोच असं आहे एव्हरीथिंग इज पॉसिबल। तर ह्याच्यामध्ये एकूण 1700 स्पर्धकांनी सहभाग घेतला होता। तर त्यातल्या 1108 स्पर्धकांनी ही स्पर्धा पूर्ण केली। स्विमिंगच्या लाटा जबरदस्त होत्या स्विमिंग करताना त्या समुद्रात की 4 ते 5 फुटाच्या लाटा होत्या आणि त्या लाटांमध्ये कधी असं मनात यायचं की आता आपण यातून पुढे जाऊ शकतो का, काय होऊ शकतं। तर अशा भयानक मानसिक परिस्थितीत पण ते आपण पूर्ण केलं याचं खूप वेगळ्या प्रकारचं समाधान आहे। तयारी मागच्या जवळजवळ 2 वर्षापासून केली होती। मागच्या वर्षी स्पेन बार्सिलोना या ठिकाणची स्पर्धा होती, त्यासाठी तयारी केली असताना वर्षभर त्याची प्रॅक्टिस आम्ही नांदेड सिटीमध्ये विजय अनपट मी स्वतः तसेच माझ्याबरोबरचे सीमा आणि डॉक्टर देसाई आम्ही 4 जण एकत्र करायचो। यासाठी आम्हाला स्विमिंगसाठी कोच होते संजीवन वालावलकर सर, स्ट्रेंथ ट्रेनिंगसाठी कोच होते विजय गायकवाड आणि म्हणजे जे प्लॅन आहेत रनिंगचे आणि सायकलिंगचे त्यासाठी पॉवर पिकचे वेल्लाळ चैतन्य वेल्लाळ हे ट्रेनिंग द्यायचे। दर आठवड्याला वीकेंडला संडेला लॉंग सायकलिंग असायचं किंवा स्विम असायचं। या ठिकाणी वसई विरार या ठिकाणी समुद्रात जाऊन आम्ही जवळजवळ 5 ते 6 स्विमिंग प्रॅक्टिस केलेल्या आहेत।